तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्यासारखेच किंवा त्यापेक्षाही अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनीच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। सर्वप्रथम सर्वांची रिक्वेस्ट आहे, तसेच विद्यार्थ्यांनो एक सेकंड पण आपल्याला लागणार नाही, आपण या सुपर क्लासला लगेचच्या लगेच एक लाईक नक्कीच करून घ्यायचा आहे। जेव्हा तुम्ही या सुपर क्लासला लाईक कराल तेव्हा होईल काय की तुमच्यातर्फे मोटिवेशन मला मिळेल तुमच्यासाठी अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढे ही एकदम फ्रीमध्ये आणि लवकरात लवकर डेली बेसिसवर बनवण्यासाठी। तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, सबस्क्राइब या चॅनलला लगेच करून घ्यायचं आहे। कारण जेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करसाल तेव्हा काय होईल की आपल्या चॅनलवर जेव्हा कधी नवीन सुपर क्लास अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड होतं तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। त्या कारणास्तव सबस्क्राइब आणि एक लाईक करणं अत्यंत गरजेचे असते। सुपर क्लासला सुरुवात करूया विद्यार्थ्यांनो। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्न असा आहे, जिल्हा न्यायाधीशाला पदोन्नती कोण देते ते विचारलेलं आहे। पदोन्नती कोण देते, कोण देऊ शकते असा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो। आणि या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहेत राज्यपाल, मुख्यमंत्री, वित्तमंत्री किंवा पंतप्रधान। तर ऑप्शन क्रमांक आपल्या समोर या ठिकाणी एक योग्य आहे। राज्यपाल हा जो व्यक्ती असतो जिल्हा न्यायाधीशाला पदोन्नती देऊ शकतो, पण एक अट आहे, त्याच विचार विनिमय कोणासाठी कोणासोबत करावा लागतो तर उच्च न्यायालय यांच्यासोबत करावा लागत असतो। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न दुसरा असा दिसून येतो, संविधानानुसार पंतप्रधान हे देशाचे कितवे नागरिक असतात। पंतप्रधानाविषयी प्रश्न आहे की पंतप्रधान हे भारताचे कितवे नागरिक म्हणून ओळखले जातात, पहिले, दुसरे, तिसरे किंवा पाचवे। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहणार आहे। तिसरे नागरिक पंतप्रधान हे संविधानानुसार भारतामध्ये ओळखले जात असतात। कव्हर करूया तिसरा प्रश्न। प्रश्न असा आहे, सर्वात जास्त महसूल उत्पन्न देणारा जिल्हा विचारलेला आहे। स्पेशली विचारलेला आहे कोणता तर महसूल उत्पन्न देणारा मुंबई शहर, पुणे, ठाणे, अमरावती। ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। मुंबई शहर हा जिल्हा सर्वात जास्त महसूल उत्पन्न देणारा महाराष्ट्रातील एक प्रथम क्रमांकाचा जिल्हा दिसून येतो। चौथा प्रश्न कव्हर करूया, देशाचा दुसरा नागरिक खालीलपैकी कोणाला म्हणतात। आता या ठिकाणी आपण तिसरा नागरिक पूर्वी पाहिलेला आहे, आता या ठिकाणी दुसरा नागरिक देशाचा कोणाला म्हणतात विचारलेला आहे। राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। उपराष्ट्रपती यांना जो आहे तर देशाचा दुसरा नागरिक असे संबोधले जाते। पहिला नागरिक पंतप्रधान असतो आणि चौथा नागरिक म्हणजेच राज्यपाल यांना म्हटले जात असते। कव्हर करूया पाचव्या क्रमांकाचा प्रश्न। प्रश्न असा आहे, भारतामध्ये व्याघ्रगणना दर किती वर्षांनी केली जाते। व्याघ्रगणनेविषयी प्रश्न आहे, किती वर्षांनी होत असते, 2 वर्षे, 4 वर्षे, 5 वर्षे, 6 वर्षे। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहेत। दर 4 वर्षांनी भारतामध्ये व्याघ्रगणना ही केली जात असते। तर 6वा प्रश्न कव्हर करूया, कोणकोणते ग्रंथ हे महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत ते आपल्याला विचारलेले आहे। ग्रंथ पाहून घ्या की कोणकोणते आहेत। शेतकऱ्यांचा आसूड, या ठिकाणी माफ करा थोडीशी गलती झाली, या ठिकाणी शिवाजींचा पोवाडा, सार्वजनिक सत्यधर्म। तर ऑप्शन क्रमांक किती 4 योग्य राहणार आहे। सार्वजनिक सत्यधर्म, तसेच शिवाजींचा पोवाडा, तसेच शेतकऱ्यांचा आसूड, हे तिन्ही जे ग्रंथ आहेत विद्यार्थ्यांनो ते कोणी लिहिलेले आहेत तर या ठिकाणी महात्मा फुले यांनी लिहिलेले आपल्या सर्वांना माहीत असावे। तर घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 7व्या क्रमांकाचा दिसून येतो की महात्मा फुले यांनी कशाचा कडाडून विरोध केलेला होता ते विचारलेलं आहे। आता महात्मा फुले यांच्यावर दुसराही प्रश्न आहे की कशाचा कडाडून विरोध केला होता। अस्पृश्यतेचे शोषण, स्त्रियांचे शोषण किंवा कामगारांची गुलामगिरी। तर ऑप्शन क्रमांक किती 4 या ठिकाणी हे योग्य राहणार आहे। कामगार गुलामगिरीपासून मुक्तता, स्त्रियांचे शोषण, तसेच अस्पृश्य शोषण या सर्वांचा जो आहे कडाडून विरोध कोण केला होता तर महात्मा फुले यांनी केलेला दिसून येतो। कव्हर करूया विद्यार्थ्यांनो 8वा प्रश्न। प्रश्न असा आहे की कोणत्या सभागृहाला निलंबकारी सभागृह म्हणतात। निलंबकारी म्हणजे बरखास्त, या ठिकाणी निलंबकारी सभागृह कोणत्याला आपल्याला म्हटले जाते ते विचारलेलं आहे। लोकसभा, विधान परिषद, राज्यसभा किंवा विधानसभा। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। राज्यसभा या सभागृहाला निलंबकारी सभागृह असे म्हटले जात असते। तर कव्हर करूया विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी
9वा प्रश्न असा आहे की कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? प्रमुख जलविभाजक असलेला आपल्याला पर्वत विचारलेला आहे. भामरागड, सातपुडा, सह्याद्री किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. सह्याद्री हा जो पर्वत आहे सर्वात प्रमुख असलेला एक जलविभाजक असलेला आपल्या सर्वांना माहीत असावा किंवा दिसून येतो. कव्हर करूया. 10वा प्रश्न असा आहे की HDFC बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? आपल्याला विचारलेलं आहे. बँकेचे नाव आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी HDFC या बँकेचे. दिल्ली, मुंबई, चेन्नई किंवा बँगलोर. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. मुंबई या शहरामध्ये HDFC बँकेचे मुख्यालय असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर 11वा प्रश्न कव्हर करूया. सायना नेहवाल यांनी जे आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सर्वांना येतच असेल. बॅडमिंटन, हॉकी, चेस किंवा क्रिकेट. तर विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे. बॅडमिंटन खेळाशी सायना नेहवाल यांनी एक संबंधित असलेल्या आपल्याला व्यक्ती दिसून येतात. कव्हर करूया. 12वा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये खालील कोणत्या ठिकाणी खनिज तेल आढळते ते विचारलेलं आहे. खनिज तेल कोणत्या ठिकाणी आढळते? या ठिकाणी अंकलेश्वर, दिग्बोई, बॉम्बे हाय किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. बॉम्बे हाय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कोणते? तर खनिज तेल आपल्याला पाहावयास मिळते किंवा आढळत असते. तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनो. 13वा प्रश्न असा आहे. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत? उष्ण पाण्याचे झरे कोणत्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतात? व्रजेश्वरी, रामटेक किंवा विसापूर. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. व्रजेश्वरी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उष्ण पाण्याचे झरे आपल्याला असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात विद्यार्थ्यांनो. तर कव्हर करूया आपल्यासमोर 14वा प्रश्न की पनवेल आणि गोव्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? पनवेल तसेच गोवा या 2 ठिकाणाला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग. NH17, NH20, NH24 किंवा NH18. तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य राहणार आहे. NH17 हा महामार्ग पनवेल तसेच गोवा या दोन्ही ठिकाणाला जोडणारा दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 15वा दिसून येतो की लावारसापासून कोणते खडक बनतात? दिलेल्या पर्यायापैकी लावारसापासून बनणारे खडक कोणते असतात? संगमरवर, बेसॉल्ट, रेती किंवा अग्निजन्य. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. अग्निजन्य जे खडक असते विद्यार्थ्यांनो ते लावारसापासून तयार झालेले दिसून येतात. तर घेऊया. 16वा प्रश्न असा आहे. खालीलपैकी कोणता खडक हा रूपांतरित खडक आहे? रूपांतरित असलेला खडक आपल्याला ओळखायचा आहे की कोणता आहे? संगमरवर, बेसॉल्ट, रेती किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. संगमरवर हा जो खडक आहे विद्यार्थ्यांनो एक रूपांतरित असलेला खडक दिसतो आणि संगमरवर पासून जे आहे विद्यार्थ्यांनो ताजमहाल हा बनवण्यात आलेला आहे. कव्हर करूया. 17वा प्रश्न. या ठिकाणी मुलींसाठी सर्वात पहिली शाळा कोणी सुरू केली? सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येतच असेल नक्कीच, मी सांगतो गॅरंटीने. तर सर्वात पहिली मुलींसाठी शाळा सुरू करणारे कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, महात्मा फुले किंवा या ठिकाणी लोकमान्य टिळक. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. महात्मा फुले यांनी सर्वात पहिली जी आहे मुलींसाठी शाळा सुरू केलेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनो. 18वा प्रश्न आपल्यासमोर काय आहे ते की घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडे असतो? राज्याची सीमा बदलण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडे आहे? ऑप्शनमध्ये आहे राज्य सरकार, संसद, राष्ट्रपती किंवा केंद्र सरकार. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. भारतीय संसद यांच्याकडे घटक राज्याच्या सीमा बदलण्याचा जो अधिकार आहे विद्यार्थ्यांनो संविधानाने प्रदान केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर प्रश्न 19वा पाहूया. लोखंडाचा अतिशय शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता आहे? शुद्ध प्रजातीचा जो आहे लोखंड कोणता आहे? पण दिलेल्या पर्यायापैकी रॉट आयर्न, स्टील, कास्ट आयर्न किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. रॉट आयर्न हा जो लोखंडाचा प्रकार आहे विद्यार्थ्यांनो तो अतिशय शुद्ध असलेला आपल्या सर्वांना असावा माहीत की आहे असे. 20वा प्रश्न कव्हर करूया. कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये जे वनक्षेत्र आहे ते 0% आहे? हा प्रश्न लगभग आपण थोड्या सुपर क्लास पूर्वी कव्हर केलेला आहे, पुन्हा आलेला आहे. तर चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप किंवा अंदमान निकोबार. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. चंदीगड या केंद्रशासित प्रदेशामध्ये आपल्याला किती? तर 0 वनक्षेत्र असलेले आपल्याला पाहावयास मिळते. तर विद्यार्थ्यांना ठिकाणी 21वा प्रश्न असा आहे की लोकसभेचे सदस्य किती वर्षापुढील प्रौढ मतांनी निवडले जातात? याचंही उत्तर आपल्याला नक्कीच येत असेल. नुकतीच निवडणूक आता आलेलीच आहे.
तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहेत 17 वर्ष, 15 वर्ष, 14 वर्ष किंवा 18 वर्ष. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 18 वर्षावरील प्रौढ मतांनी जे आहे लोकसभेचे जे आहे विद्यार्थ्यांनो तर आपल्यासमोर सदस्य निवडून येत असतात. कव्हर करूया. 22वा प्रश्न असा आहे, सचिन तेंडुलकर यांनी जो शेवटचा सामना आहे तो कोणत्या देशाविरुद्ध खेळला होता? महत्त्वाचा प्रश्न दिसून येतो. सचिन तेंडुलकर यांनी शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडिज. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. वेस्ट इंडिज यांच्यासोबत जो आहे सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या जीवनातील शेवटचा सामना हा खेळलेला आपल्या सर्वांना माहीत असावा. 23वा प्रश्न कव्हर करूया की सत्ताधारी पक्षामध्ये इतर पक्ष आल्यास त्यास काय म्हणतात? आपल्याला विचारलेलं आहे. कोणताही पक्ष जर सत्ताधारी असेल त्यामध्ये इतर पक्ष जर आला तर त्यास काय म्हणतात? या ठिकाणी कृती, युती, कृत्य. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. युती असे सत्ताधारी पक्षामध्ये इतर पक्ष जर आला तर त्यास संबोधले जाते. कव्हर करूया विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 24वा प्रश्न. रयत शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शब्द आहे रयत. हा शब्द समानार्थी कोणता आहे? त्यासाठी जनता, प्रजा, लोक किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. वरीलपैकी सर्वच म्हणजे लोक तसेच प्रजा तसेच जनता हे सर्व जे शब्द आहेत रयत या शब्दाशी समानार्थी असलेले आपल्याला सर्व शब्द दाखवण्यात आलेले आहेत. कव्हर करूया. पुढचा प्रश्न जो की आहे 25वा. कोणते विटॅमिन त्वचा तसेच डोळ्यासाठी अत्यंत उपयुक्त असते? त्वचा तसेच डोळ्यासाठी उपयुक्त असलेले जीवनसत्व विचारलेले आहे. जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व सी किंवा जीवनसत्व डी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. जीवनसत्व ए हे जे जीवनसत्व आहे कशासाठी? त्वचा तसेच डोळ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. डोळ्यासाठी अमृतासारखे आपण म्हटले तरी चालेल जीवनसत्व ए हे असते. कव्हर करूया. तर 26वा प्रश्न विद्यार्थ्यांना पाहूया. या ठिकाणी इंग्रजांनी पहिली वखार कोठे स्थापन केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी पहिली वखार स्थापन कोठे केलेली होती? कराची, मुंबई, इंदिरानगर किंवा सुरत. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. सुरत या ठिकाणी जे आहे सर्वात पहिली वखार इंग्रजांनी स्थापन केलेली आपल्या सर्वांना माहीत असावी की केलेली होती असे. तर पुढचा प्रश्न 27वा असा दिसून येतो की पेशींच्या केंद्रकाचा जो शोध आहे कोणी लावलेला होता? पेशींच्या केंद्रकाचा शोध या ठिकाणी निकोला टेस्ला, अल्बर्ट आइन्स्टाईन, रॉबर्ट ब्राउन वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. रॉबर्ट ब्राउन यांनी 1831 मध्ये विद्यार्थ्यांनो पेशीच्या केंद्रकाचा शोध लावलेला दिसून येतो. प्रश्न 28वा कव्हर करूया. राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होत्या ते आपल्याला विचारलेलं आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष डॉक्टर ॲनी बेझंट, सरोजिनी नायडू, पंडिता रमाबाई किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. डॉक्टर ॲनी बेझंट यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष असलेल्या एक महिला व्यक्ती ठरलेल्या दिसून येतात. प्रश्न 29वा दिसून येतो की खालीलपैकी कोणता एक संगणकाचा गुणधर्म नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. संगणकाचा गुणधर्म नसलेला पर्याय कोणता आहे? अचूकता, स्मरणशक्ती, जलद गती किंवा विचारशक्ती. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. विचारशक्ती हा जो पर्याय आहे तो संगणकाचा गुणधर्म नसलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर कव्हर करूया विद्यार्थ्यांनो 30वा प्रश्न आपल्यासमोर दिसून येतो की क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा ओळखायचा आहे. हा प्रश्न आपण बऱ्याच वेळेस कव्हर केलेला दिसून येतो की सर्वात छोटा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता जिल्हा आहे? अहमदनगर, धुळे, वर्धा किंवा मुंबई शहर. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 4 योग्य आहे. मुंबई शहर हा जो जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटा असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर विद्यार्थ्यांनो आता या सुपर क्लासला काय करायचं आहे? एक लाईक करण्याची वेळ आलेली आहे. नक्कीच या सुपर क्लासला एकही सेकंद आपल्याला लागणार नाही लाईक करण्यासाठी, लगेच करून घ्यायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे? या चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करसाल तेव्हा काय होईल की आपल्या या चॅनलवर जेव्हा कधी नवीन सुपर क्लास अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड होतात तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. त्या कारणास्तव सबस्क्राईब आणि एक लाईक करणं अत्यंत गरजेचे असते. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.